नमस्कार. मराठा इतिहासात संभाजी हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर शौर्य आणि पराक्रमाचं एक मूर्तिमंत रूप उभं राहतं. पण कधी विचार केलाय की हे नाव नक्की आलं कुठून? चला, आजच्या या भागात आपण याच नावामागची एक अनोखी आणि तितकीच महत्त्वाची गाथा उलमडून पाहूया. अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नाव संभाजी हेच का ठेवलं? कोणाच्या नावावरून ठेवलं असेल? तर याच एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहासाच्या एका अशा पानात घेऊन जातं जे खूप कमी वेळा उलगडलं गेलं. याचं उत्तर आपल्याला कुठल्या दंतकथेत नाही सापडणार, बरं का. उलटं ते दडलंय शौर्याच्या आणि एका मोठ्या शोकांतिकेच्या अशा कथेत जी खूप कमी लोकांना माहीत आहे. ही कहाणी आहे एका नावाची आणि त्या नावाने जपलेल्या एका मोठ्या वारसाची. तर याचं अगदी सरळ आणि तितकंच अनपेक्षित उत्तर आहे की हे नाव होतं खुद शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं. हो, अगदी बरोबर. शिवाजी महाराजांना एक मोठे भाऊ होते आणि त्यांचं नाव होतं संभाजी. आता साहजिकच प्रश्न पडतो की कोण होते हे थोरले बंधू? चला जरा त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. ते होते शहाजीराजेंचे ज्येष्ठ पुत्र आणि स्वतः एक पराक्रमी व्यक्तिमत्व. तर हे होते संभाजी शहाजी भोसले, म्हणजेच शहाजीराजांचे सर्वात मोठे चिरंजीव आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू. ते काही कमी पराक्रमी नव्हते. आपल्या काळातले एक मोठे योद्धे म्हणून त्यांचं नाव होतं. आदिलशाहीसाठी त्यांनी अनेक लढायांमध्ये मोठं शौर्य गाजवलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांच्या आयुष्याला एक असं दुःखद वळण लागलं जिथे शौर्यासोबतच कपटही होतं. ही गोष्ट आहे 1654 सालची, कर्नाटकातल्या एका मोहिमेची, जिथे एका कपटाने सगळा इतिहास बदलला. तर झालं असं, 1654 मध्ये कर्नाटकात एक मोठी लष्करी मोहीम सुरू झाली. संभाजीराजांना एका महत्त्वाच्या किल्ल्यावर चाल करून जाण्याची जबाबदारी देण्यात आली. आघाडीवर होते ते, पण इथेच एक मोठा कट रचला गेला होता. अफजल खानाने मुद्दाम कुमक म्हणजे अतिरिक्त सैन्य वेळेवर पाठवलंच नाही आणि यामुळे काय झालं, संभाजीराजे लढाईच्या ऐन मधोमध एकटे पडले. शत्रूने त्यांना घेरलं आणि त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचा भोसले कुटुंबावर जो आघात झाला तो शब्दांपलीकडचा होता. हा फक्त एका योद्ध्याचा अंत नव्हता, तर इथून एका भावाच्या अमर वारशाची सुरुवात होणार होती. आणि ही ओळ त्या क्षणाची भावना अगदी अचूकपणे मांडते. हा फक्त एका योद्ध्याचा अंत नव्हता, तो होता एका पित्याचा शोक आणि एका भावाच्या मनात पेटलेली आग. विचार करा, शहाजीराजांवर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल आणि शिवाजी महाराजांच्या मनात काय आग पेटली असेल. आणि याच आगीतून, याच प्रेमातून आपल्या पराक्रमी भावाची आठवण कायम ठेवण्यासाठी, त्याचा तो शौर्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. पण ही गोष्ट फक्त नाव देण्यापुरती मर्यादित नव्हती. भावाच्या मृत्यूने जी आग मनात पेटली होती ना, ती केवळ आठवण बनून राहिली नाही, ती बनली प्रतिशोधाची एक धगधगती ठिणगी. आणि मग एक प्रश्न उभा राहतोच की आपल्या भावाच्या हत्येचा, या कपटाचा बदला शिवाजी महाराजांनी पुढे कसा घेतला असेल? यावर विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे, नाही का?